नमस्कार, मी वर्षा सर्वांचं स्वागत करते। आज आपण गहू आणि गुळाची छान अशी पौष्टिक खीर बनवणार आहोत। तर इथे एक वाटी हे गहू घेतले आहेत। गहू तुम्ही कुठलाही घेऊ शकता। ते आपण निवडून घ्यायचे आणि पाण्यामध्ये एक 10 ते 15 मिनिटं ठेवायचे आहेत। त्याआधी एक 2-3 वेळा धुवून सुद्धा घ्यायचे आणि नंतर मग 15 ते 20 मिनिटं ठेवू शकतो आपण पाण्यात, किंवा अर्धा तासही ठेवले तरी चालेल। पाण्यामध्ये ठेवल्यामुळे काय होतं, ह्याचा जे कोंडा आहे, गव्हाचे जे टरफल आहेत ना, ते निघतात छानपैकी। त्यामुळे पाण्यात ठेवायचे। तुम्ही असेही डायरेक्ट भरडून घेऊ शकता, पण मग खीर खाता वेळेस थोडंसं ते चांगलं नाही लागत। तर त्यामुळे हे आपण पाण्यामध्ये भिजवून घेणार आहोत। आता हे 2-3 वेळा धुतलेत। यामध्ये आपण भरपूर पाणी टाकायचं आणि एक 15 ते 20 मिनिटांसाठी झाकून ठेवायचे आहेत। आता आपण हे गहू 15 ते 20 मिनिटं पाण्यामध्ये ठेवल्याच्या नंतर काढून घ्यायचे आहेत। तर तुम्ही एखाद्या चाळणीवर काढून घेऊ शकता, म्हणजे पाणी निथळून घेण्यासाठी, किंवा मग मी असं हे या सुती कपड्यावरती ठेवणार आहे, म्हणजे गहू लवकर कोरडे होतील आणि आपल्याला पटकन अशी खीर बनवता येईल। थोडेसे कोरडे करून घ्यायचे, फार कोरडे करायचे नाहीत। अगदी 5-10 मिनिटं हे कोरडे करून घ्यायचे। आता एक 5 ते 10 मिनिटाच्या नंतर आपण हे गहू असे जमा करून घेणार आहोत। फार कोरडे करू नका, नाहीतर मग पुन्हा थोडेसे ओले करावे लागतील। आता असं मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्यामध्ये हे गहू टाकायचे आहेत आणि जाडसर याची भरड तयार करून घ्यायची आपल्याला। जेवढे मावतील मिक्सरच्या जारमध्ये तेवढेच टाका, जास्त सुद्धा टाकायचे नाही आहेत। आपल्याला काय करून घ्यायचं, हा जे गव्हाचा कोंडा आहे ना, तो वेगळा करायचा, बाकी काही नाही। आता हे मिक्सरला फिरवून घेते। तर अशा पद्धतीने बघा, आपल्याला ह्यामधला कोंडा जो आहे तो वेगळा करायचा आहे। आता हे एका ताटामध्ये आपण काढून घेणार आहोत आणि पाखडून घेणार आहोत। आधी अशी जाडसर भरड करायची आणि पाखडून घेते हे। तर असा हा कोंडा जो आहे तो वेगळा करून घ्यायचा, तो घ्यायचा नाही यामध्ये। आता ही कणी जी आहे ती आपण भांड्यामध्ये एका टाकून घेणार आहोत, कारण राहिलेला कोंडा सुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे। तर असा हा काढून घेतल्याच्या नंतर काय करायचं, यामध्ये पाणी टाकायचं आहे। पाणी टाकल्याच्या नंतर तुम्ही इथे पाहू शकता, जो कोंडा आहे ना, तो वरती येतो। हे पहा, पाण्यावरती हा कोंडा आलेला जो आहे तो काढून घ्यायचा आहे। आता यातला आपण संपूर्ण कोंडा काढून घेतल्याच्या नंतर हे कुकरमध्ये टाकून घ्यायचा आहे। भरपूर असं पाणी टाकायचं, कारण हे आपल्याला छान असं मऊसूत शिजवून घ्यायचं आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेते आणि आता हे
आपण शिजवून घेणार आहोत. 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या, म्हणजे छान असं मऊ शिजलं पाहिजे बघा. आता यामधली ना संपूर्ण वाफ काढून घ्यायची आहे आणि आपण बघणार आहोत. तर मस्त हे छान असं मऊसूत शिजलं आहे. आता यामध्ये आपण गूळ टाकून घेणार आहोत. गूळ सुद्धा यामध्ये मिक्स करून घ्यायचा. ही खीर जी आहे बघा, गव्हाची खीर, ती गुळाची खूप छान लागते आणि कलरसुद्धा अप्रतिम येतो या खिरीला. तुम्ही साखरेची देखील करू शकता, पण गुळाची चवदार होते आणि मस्त लागते. आता हा गुळ आपण यामध्ये वितळवून घेणार आहोत. इकडे दूधसुद्धा गरम करायला ठेवलं मी आणि ते दूध आपल्याला यामध्ये टाकायचं आहे, कारण थोडीशी ही आपल्याला पातळ करायची आहे अजून. आता हा गूळ वितळला की मग आपण यात दूध टाकणार आहोत. फक्त हे शिजवणं फार महत्त्वाचं आहे, म्हणजे अगदी छान अशी मऊसूत शिजवून घ्यायची आहे. त्यानंतरच आपल्याला यात गूळ टाकायचा आहे. आता गूळ वितळला यामधला. आता हे ठेवू साईडला आणि इकडे आपण हे पॅन ठेवायचा आहे. फोडणीचा जो आपण फोडणी पात्र किंवा पॅन म्हणतो तो ठेवायचा आणि यामध्ये तूप टाकायचं, साजूक तूप. चांगलं 3-4 चम्मच तूप टाकायचं आणि गरम करून घ्यायचं आहे. तूप गरम झालंय. यामध्ये काजूचे काप टाकून घेऊ आपण आणि बदामचे काप टाकायचे आहेत. हवं तर तुम्ही बेदाणे टाकू शकता, यामध्ये चारोळी पण टाकू शकता आणि हो, इथे खोबऱ्याचे काप देखील तुम्ही टाकू शकता, म्हणजे ओल्या खोबऱ्याचे किंवा सुक्या खोबऱ्याचे कापही खूप छान लागतात या खीरमध्ये. आता हे थोडेसे आपण तळून घेणार आहोत यावर. लालसर थोडेसे तळून घ्यायचे आणि मग या खीरमध्ये टाकायचे आहे. मिक्स करून घ्यायचं छानपैकी. हे असं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता यात टाकू आपण वेलची पूड. थोडीशी सुंठ पूड देखील टाकायची आहे. 1/2 चम्मच एवढी. आणि जायफळ टाकायचं. जायफळ किसून टाकायचं ताजं ताजं. याने पण खूप छान असा स्वाद येतो या खीरला. नक्की टाका. मिक्स करून घ्यायचं. दूध आपण सर्वात शेवटी टाकणार आहोत. हे छान असं सर्व मिक्स केल्याच्या नंतर खास करून ही खीर ना पंचमीला बनवतात बघा, म्हणजे यासोबत पुरणाचे दिंड किंवा कानोले आणि ही खीर मस्त अशी लागते त्यासोबत खायला.
आता हे सर्व छान मिक्स करून घेतलं की आपण यात दूध टाकणार आहोत गरम केलेलं, किंवा थोडंसं कोमट दूध टाकायचं आहे. फार पातळ नाही करायची, थोडंसं अगदी सर्वात शेवटी दूध टाकून एकदम असं मिक्स करून घेतलं की ही खीर खाण्यासाठी तयार झाली. अशीही खूप छान लागते, किंवा तुम्ही पुरीसोबतही खाऊ शकता, मस्त लागते. तर नक्की करून पहा ही पारंपरिक गव्हाची खीर. आणि कशी झाली मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. भेटू अशा छानशा झटपट रेसिपीसह. बघा किती छान अशी दिसते आणि खायला तेवढीच भन्नाट लागते.